प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथी पेपर 2 आहे. हा सराव पेपर 1 मधला पेपर दुसरा आहे. याचं स्पष्टीकरण आज मी करणार आहे. तर सराव पेपर 1 मधलं पेपर 1चं आपण स्पष्टीकरण केलेलं आहे, मराठी व गणिताचं. तर त्याच पद्धतीनं मी पेपर दुसरा जो आहे तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी, तर या पेपरचं मी स्पष्टीकरण करत आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न म्हणते, फाइंड द वर्ड्स दॅट हॅव द ब साऊंड इन देम. म्हणजे ब न उच्चार होणारे शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी बर्ड आहे. पर्याय क्रमांक 2. फाइंड द करेक्ट वर्ड दॅट हॅज द ॲ साऊंड इट देम. आता ॲन, हॅव, अँट. आता या ठिकाणी अँट आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 येतं. फाइंड द वर्ड दॅट हॅज स साऊंड इन इट. आता स न साऊंड होणारा बघा, या ठिकाणी सन आहे. पर्याय क्रमांक 4. राईट द नेम ऑफ फ्रूट बाय रिअरेंजिंग द लेटर्स. तर खाली दिलेले जे लेटर्स आहेत याच्यातून रिअरेंज करून या ठिकाणी फ्रूटचं नेम तयार होतं. तर या ठिकाणी मँगो होतं, MANGO मँगो. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. त्याच्यानंतर रिअरेंज द लेटर्स टू फॉर्म द मिनिंगफुल वर्ड, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तर मिनिंगफुल वर्ड ह्यापासून तयार होणारा कोणता आहे? तर युनिफॉर्म हा आहे. या ठिकाणी युनिफॉर्मचा हा पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर आपल्याला पॅसेज दिलेला आहे. हा पॅसेज मध्ये आपल्याला पॅसेजवरती 6वा, 7वा, 8वा प्रश्न आहे. तर या पॅसेजवरती 6वा प्रश्न काय म्हटलं आहे की हू टेक्स केअर ऑफ ऑल सब्जेक्ट्स. तर या ठिकाणी कोण आहे जो त्याला ऑल सब्जेक्ट्स ची काळजी करणारा? तर या ठिकाणी किंग आहे. किंग. किंग्स जॉब इज नॉट इझी, ही हॅज टू केअर फॉर ऑल हिज सब्जेक्ट. म्हणजे पर्याय क्रमांक 2 येतं. हू डज द किंग गिव्ह पनिशमेंट. आता या ठिकाणी बघा, also he has to catch the thieves, criminals and other wicked people in his kingdom and give them proper punishment. तर या ठिकाणी पर्याय काय आहेत बघा, क्रिमिनल्स, विकेंड पीपल, थीव्ज. आता हे सगळेच आलेले आहेत त्या ठिकाणी, म्हणून ऑल ऑफ दीज येतं. व्हाय डिड द किंग लाईक द क्लॉन. या ठिकाणी आहे दॅट्स व्हाय आवर किंग लाईक द क्लॉन मेड हिम लॉफ. तर या ठिकाणी आहे का बघा बरं, द क्लॉन मेड हिम लॉफ. तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येतं. या ठिकाणी प्रश्न 9वा आहे. आपल्याला पिक्चर दिलेला आहे एरोप्लेनचा आणि या ठिकाणी जे एरोप्लेनचं स्पेलिंग जे आहे ते करेक्ट वर्ड्स कोणता आहे पाहायचं आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. आय ॲम अ बर्ड, माय कलर इज ग्रीन. आय ॲम अ कोण. आता बघा, कोण आहे? हा मी पक्षी आहे, माझा कलर हिरवा आहे. तर मी कोण? तर या ठिकाणी पॅरेट होतं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ हॉस्पिटल. हॉस्पिटलशी रिलेटेड असलेला कोणता यातला शब्द आहे की पर्स, मार्केट, व्हॅन आणि मेडिसिन. तर या ठिकाणी मेडिसिन येतं. माय नेम बिगेन्स विथ के. आय एम नॉट अ बर्ड बट आय फ्लाय इन द स्काय. तर माझ्या नावाची सुरुवात के पासून होते. मी पक्षी नाही पण मी आकाशात उडतो. तर काईट, के पासून सुरू होणारा. सिलेक्ट द करेक्ट ॲक्शन वर्ड रिलेटेड विथ द गिवन पिक्चर. आता या ठिकाणी हा डान्स करतोय का? प्ले, रन, स्लीप. तर हा रन करतोय. त्यानंतर चूज द करेक्ट पिक्चर रिलेटेड विथ द गिवन ॲक्शन वर्ड स्लीपिंग. आता इथं स्लीपिंग कोण करताय बघा, हा सेकंड, पर्याय क्रमांक 2. आयडेंटिफाय द इनकरेक्ट ॲक्शन वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर. बॉल आहे हा. थ्रो, कॅच, प्ले, कट. या ठिकाणी आपण थ्रो पण करतो, कॅच पण करतो, प्ले पण करतो, म्हणजे खेळतो पण कट करतो का? नाही, म्हणून हा. हॅट, बॅट आणि रॅट यासारखा उच्चार असलेला खालीलपैकी कोणता आहे? मॅट आहे. त्यानंतर गन, रन, सन. तर या ठिकाणी फन येतं. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर टेन, हेन, पेन आणि मेन. पर्याय क्रमांक 3. तर न्यूच्या अपोजिट काय येतं? ओल्ड, म्हणून पर्याय क्रमांक 3 येतं. त्यानंतर ब्युटिफुलच्या अपोजिट अगली. फ्रेंडच्या अपोजिट काय येतं? या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 येतं. लॉयन, टायगर, एलिफंट आणि एक्स यामध्ये वेगळा कोण आहे? एक्स. हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. फ्रायडे, हॉलिडे, सॅटरडे आणि थर्सडे. तर या ठिकाणी हॉलिडे ह्यातलं वेगळं येतं म्हणून हॉलिडे येतं. सगळी वारांची नावं आहेत. मार्च, जून, एप्रिल आणि मँगो. या ठिकाणी मँगो येतं. 1, 2, पेन आणि 3. तर या ठिकाणी पेन हा वेगळा येतो. पर्याय क्रमांक 3. आता बघा भाग 2 बुद्धिमत्ता. 50 प्रश्न आहेत 100 गुणासाठी. तर पाहूया एक एक आपण. दिल्या संख्येमालिकेतील गहाळ असलेल्या संख्येच्या जागी प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधा. आता 101, 103, प्रश्नचिन्ह 107 आणि 109. मला सांगा 101 मध्ये आणि 103 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे.
तर या ठिकाणी 107मध्ये आणि 109मध्ये पण 2चा फरक आहे. मग या ठिकाणी पण 2चा फरक असू शकतो, 103 आणि 105. तर या ठिकाणी सुद्धा 2-2चा फरक, प्रत्येक ठिकाणी 2-2चा फरक आहे. 59 नंतर 53, 50, 47 आणि 44. या ठिकाणी बघा 44 नंतर जर 44मध्ये आपण 3 मिळवले तर 47 येतात. 47मध्ये 3 मिळवले आपण तर 50 येतात. 50मध्ये जर आपण 3 मिळवले 53 येतात. मग आता आपण 53मध्ये जर आपण 3 मिळवले तर काय येणार? 56 येणार. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर राहील. 1/2, 1/4, 1/6, 1/8 म्हणजे बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 या ठिकाणी 10, 1/10. मग कुठे आहे पर्यायामध्ये? पहिला क्रमांक 1 आहे. तर या ठिकाणी वेगळा पर्याय शोधायचा आहे. 4, 6, 9 आणि 25. तर या ठिकाणी 4 हा 2चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे आणि 25 हा 5चा वर्ग आहे. हा कुणाचा वर्ग नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. 6, 8, 15 आणि 11. तर 6, 8 आणि ही 15 ही काय आहे? संयुक्त संख्या आहे, पण 11 ही मूळ संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 येतं. 15, 36, 52 आणि 21. तर या ठिकाणी 15, 52 आणि 21 हे कुणाचा वर्ग नाहीत, पण 36 ही 6चा वर्ग आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 येतं. तर खाली काही संख्या आणि अक्षरे दिलेली आहेत. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता या अक्षरं दिलेली आहेत, पाहायचे. DAY हा शब्द कसा लिहायचा? तर या ठिकाणी डी म्हणजे हे 4 येणार, डी आणि नंतर हे 1 येणार, 4च्या नंतर 1. या ठिकाणी पर्यायामध्ये इथंच आहे, 4च्या नंतर 1, जास्त बघत बसायची गरज नाही. पर्याय क्रमांक 1 येतो. FEED हा शब्द कसा लिहिला जातो? आता F कुठं आहे? तर 6 येतं आधी. तर पर्यायामध्ये 6 पासून सुरू होणारा कोणता शब्द आहे? तर हा तिसराच आहे, कारण इथं कुठलाही 6चा नाही. आता पुढं पाहत बसण्याची गरज नाही. पर्याय क्रमांक 3. जर या ठिकाणी पर्यायामध्ये दुसरा 6 पासून तयार होणार असेल तर दुसरा अक्षर आपण पाहिलं असतं. 687 शब्द काय, कोणता शब्द दर्शवतो बघा? आधी 6 येत आहे म्हणजे F येतो, याच्यानंतर Fच्या नंतर I आणि FI या ठिकाणी बघा FIG म्हणजे फीप हा येतो. पर्याय क्रमांक 2. वरील आकृतीमध्ये काही संख्या आहेत, त्यांचे निरीक्षण करावं. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणती संख्या वर्तुळ, त्रिकोण आणि आयत दर्शवते? तर बघा, वर्तुळामध्ये असावी, त्रिकोणामध्येही असावी ह्या आणि आयतामध्ये असावी, अशी 4 दिसते बघा आपल्याला या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक 2 आहे. 5 आहे पण 5 आयतामध्ये नाही. 2 आहे पण हा 2 आपल्याला त्रिकोणात नाही, पण त्रिकोणात असलेला 4 आहे, आयतातही आहे आणि तो वर्तुळातही आहे. फक्त वर्तुळात कोणती संख्या समाविष्ट आहे? तर 1 आहे. तर पर्याय क्रमांक 4. काही आकृतीत पहिले वर्तुळ फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करते, दुसरे वर्तुळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करते. क्रिकेटचे निरीक्षण करा आणि किती विद्यार्थी फुटबॉल खेळत आहेत ते पहा. फुटबॉल आणि इथं क्रिकेट आहे बघा. क्रिकेट खेळणारे हे 17 आणि फुटबॉल खेळणारे 28 आणि दोन्ही खेळणारे हे 3 आहेत. क्रिकेटचे निरीक्षण करा आणि किती विद्यार्थी फुटबॉल खेळत आहेत म्हटलेलं आहे. फुटबॉल किती विद्यार्थी खेळत आहेत? तर या ठिकाणी फुटबॉल खेळणारे 28 आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1 येतं. 38मध्ये बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्नाकृती दिलेली आहे आणि इकडं उत्तराकृत्या दिलेल्या आहेत आणि हे आपल्याला आरसा दाखवलेला आहे. यम हा आरशामध्ये कसा दिसतो? जसा आहे तसाच दिसतो म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. तर या ठिकाणी हे आरशामध्ये इकडं साईड येईल, कारण आरशामध्ये आपल्याला जी ही साईड असेल तर इकडची साईड दिसत असते, पाण्यामध्ये वरची साईड खाली दिसत असते. तर आरशात कशी इकडची साईड इकडं दिसणारी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. तर या ठिकाणी पहा, हा आपल्याला जसा आहे तसाच दिसणार आहे. तर अशी आकृती कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येतं. 41वा प्रश्न म्हणते की पश्चिम दिशेला तोंड करून उभी असलेली सरिता काटकोनात उजवीकडे वळते, मग ती कोणत्या दिशेकडे तोंड करत असेल? आता या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी बघा, पूर्व आणि हे पश्चिम आहे आणि दक्षिण आणि उत्तर आहे. तर या ठिकाणी सरिता कुठे, पश्चिम दिशेला तोंड करून उभी असलेली सरिता, पश्चिम दिशेकडे तोंड करून उभी असलेली सरिता, ही जर पश्चिम दिशेकडे तोंड करून उभी असलेली सरिता काटकोनामध्ये उजवीकडे वळली, हिचा उजवा हात कुठे आहे? इथं आहे. तर ही काटकोनामध्ये उजवीकडे वळलेली आहे बघा, या ठिकाणी वळलेली आहे, काटकोनामध्ये उजवीकडे वळलेली आहे. तर तिचं तोंड कुणीकडे झालेलं आहे? तर कोणत्या दिशेकडे तोंड करत असेल? उत्तर दिशेकडे तोंड करत असेल. तर आपल्या पर्यायामध्ये काय आहे बघा, या ठिकाणी पूर्व आहे, आग्नेय पूर्व आहे, दक्षिण पश्चिम आहे, उत्तर पूर्व, म्हणून पर्याय क्रमांक 2 येतं. सुशील उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. जर तो काटकोनात उजवीकडे वळला तर त्याच्या मागे थेट कोणती दिशा असेल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, तर सुशील कुठं आहे? सुशील उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तर हा सुशील हा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. जर तो काटकोनात उजवीकडे वळला, त्याचा हात उजवा कोणता आहे? हा आहे.
तिकडे तोंड करून उभा असल्यावर. मग त्यानं काटकोनामध्ये इकडे वळणं म्हणजे आता हा इथं आलेला आहे काटकोनामध्ये उजवीकडे वळल्यानंतर. त्याच्या मागे ते दिशा कोणती? आता हा पूर्वेकडे तोंड झालं ह्याचं, तर मागची दिशा त्याच्या पश्चिम आलेली आहे. कधीही आता ह्याच्या परीक्षेत जर अशा प्रकारचे प्रश्न असतील तर या ठिकाणचा पूर्व, पश्चिम, दक्षिण उत्तर असं काढायचं आणि जशा पद्धतीने त्यांनी सांगितले त्या पद्धतीने आपण असं काढून पाहायचं. आपल्याला उत्तर आपलं चुकणार नाही. तर उत्तरेकडे तोंड करून उभा होता, काटकोनामध्ये उजवीकडे वळल्यानंतर त्याचा उजवा हात इकडे होता, इकडे वळला, तो पूर्वेकडे तोंड करून होता आणि त्याच्या पाठीमागची दिशा पश्चिम दिशा आहे. पर्याय पाहूया. आणि पर्यायामध्ये पश्चिम दिशा आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 येतं. 1 जानेवारी 2011ला शनिवार होता, तर 31/12/2011 रोजी कोणता दिवस असेल? आपल्याला माहित आहे की हे काही लीप वर्ष नाही. मग जेव्हा आपल्याला एखाद्या वर्षामध्ये जर 1 जानेवारीला जर शनिवार आला असेल तर 2011ला, तर ते 2012ला तर रविवार येत असते, एक दिवस पुढे जात असते. आणि ज्या वर्षाची तारीख सुरुवात झालेला आहे वार, म्हणजे आता 1 जानेवारी 2011ला शनिवार सुरुवात झाली होती, तर 31 डिसेंबरला सुद्धा शनिवारच असतो. जर लीप वर्ष असेल तर शनिवारच्या ऐवजी रविवार राहिला असता. आता हे जर या ठिकाणी जर 16 असतं, 2016 किंवा 2004 किंवा 2008 हे लीप वर्ष आहेत, तर या वर्षामध्ये जर 1 जानेवारीला जर शनिवार राहिला असता तर 31 डिसेंबरला रविवार राहिला असता. आपल्याला माहित आहे की जर हे लीप वर्ष नसेल, सामान्य वर्ष असेल, तर ज्या तारखेला म्हणजे किंवा ज्या वारला सुरुवात झालेली आहे 1 तारीख, त्याच वारला 31 डिसेंबरला तोच वार असतो. तर शनिवार इथं होता म्हणजे 31 डिसेंबरला सुद्धा 2011ला शनिवारच असेल म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 44ला म्हणलं की दिलेल्या संख्या मालिकेतील पुढील पद ओळखा म्हटलेलं आहे. 5, 6, 8, 11 आणि 15. तर पुढे काय येणार आहे बघा. 5च्या नंतर 1नं 6 पुढे सरकले आहेत, नंतर 2नं सरकलेले आहेत, नंतर 8 आणि 3 11, 11 आणि 4 15. आता इथं 15 आणि 5 20 येतील, कारण 1, 2, 3, 4 क्रमाने येणाऱ्या संख्येनं पुढच्या संख्या आलेल्या आहेत म्हणून 20 हे पर्याय क्रमांक 1 येतं. एका सांकेतिक भाषेत मला चहा आवडतो यासाठी मला हे चहा आणि हे आवडतो आहे, हा संकेत आहे. चहा वाईट आहे यासाठीचा हा संकेत आहे. हा चहा आणि हा वाईट आणि हा आहे. चहा वाईट आहे. तर वाईट पाने फेकून द्यावी ह्या शब्दासाठी हे वाईट, हे पाने आणि हे फेकून आणि हे द्यावे असं आहे. तर आहे ह्या शब्दाचा संकेतांक कोणता? इथं आवडतोसाठी हे आलेला आहे. चहा वाईट आहे साठी गोल आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं.